तर बघा मित्रांनो, ही भाजी कोणी पाहिलेली असेल की नाही माहीत नाही, पण ह्याला म्हणतात कवळे बांबू. तर आहे ना, ही पावसामध्ये मिळते आणि ह्याला स्टोअर करून ठेवतात. आता कसा पावसाळा तर आहे नाही, पण ह्याला स्टोअर करून ठेवतात. ह्याला कट करून आणि मिठामध्ये डुबवून ठेवतात, जेणेकरून काय आपण कधी ह्याला काढून धुवून स्वच्छ उकळून ह्याची भाजी बनवू शकतो. ठीक आहे. जे कोणी हे खात असेल ना, त्यांना हे नक्कीच माहीत असेल की ही कुठली भाजी आहे. ते आहेत बांबू. ह्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये आमच्याकडे ह्याला वास्ते बोलतात. वास्ते आणि शिन पण बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात हे मला माहीत नाही, पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे. तर मी हे ना, माझ्याकडे स्टोअर होते थोडेसे, तर हे मी स्वच्छ धुवून आणि 2 पाण्यात स्वच्छ धुवून आणि 15 मिनटं ह्याला उकळून घेतलं. ह्याचं पुरं पाणी हाताने काढून घेतलेलं आहे. तर आता ह्याला कट करूया. ठीक आहे. तर ह्याला आपण आता बारीक कट करूया. जास्त पण बारीक नाही करायचे, मीडियम बारीक करायचे. ठीक आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कट करायची आहे का. जे पण असे मोठे भाग असतील ना, ते आपल्याला कट करायचे आहेत. तर आता आपली ही भाजी कट करून झालेली आहे. ठीक आहे. तर आपण इन्ग्रेडियंट बघूया. तर इथे मी 1 कप मोठी कोळंबी घेतलेली आहे, सोलून मस्त साफ करून घेतलेली आहे. ह्याचे धागेसुद्धा काढलेले आहेत. ही भाजी आहे ना, कोळंबीमध्ये एकदम अप्रतिम लागते. ठीक आहे. तर ही आता साफ करून घेतलेली आहे. आणि इथे एकीकडे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या काय जास्त तिखट नाही आहेत. आणि 2 टमाटे आणि 4-5 हे कोकम, हे हिरवी कोथिंबीर आणि चेचलेले लसूण 4-5 आणि कढीपत्ते. इथे मी मसाला घेतलेला आहे. मसाला 1 चम्मच. हे मीठ जितकं पाहिजे तितकं घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार. आणि अर्धा चमचा हळदी पावडर. तर चला बनवायला स्टार्ट करूया. तर इथे बघा मित्रांनो, आपल्याला गॅसचा फ्लेम ऑन करायचा आहे. तिथे आपल्याला एक कढई ठेवायची आहे. तिथे 1 चम्मच तेल टाकायचं आहे. 1 ते 1.5 चम्मच तेल टाकायचं आपल्याला. तर इथे मी 1.5 चम्मच ऑइल टाकलेलं आहे. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यात आपल्याला कांदा, लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचे. ठीक आहे. मिरची सुद्धा ॲड करायची. त्याला मस्त परतून घेऊया. कांदा का आपल्याला लयसा लाल करायचा नाही, मस्त सगळं पिंकी झालं ना, गोल्डन वगैरे नॉर्मली, तेव्हाच आपल्याला ह्याच्यात टॅमॅटो ॲड करायचे. बघा मित्रांनो, ही भाजी आहे ना, खायला एवढी चविष्ट लागते ना. नैसर्गिक भाजी आहे, 1 नंबर लागते. पूर्वीची लोक काय ना, हे भाज्या मिळायच्या नाही, तर ह्या भाज्यांनी आपलं पोट भरायचं आणि ते सुद्धा किती मस्त राहायचे. ही भाजी पूर्वीची माझे मम्मी पप्पा लहानपणी खूप बनवायचे हे. तर इथे आता आपला कांदा पिंकी झालेला आहे. तर आता याच्यात आपल्याला टॅमॅटो ॲड करायचे आहेत. टॅमॅटो आपल्याला सॉफ्ट करून होईपर्यंत थोडंसं ढाकून 1 ते 2 मिनटं शिजवून घेऊया. तर इथे 2 मिनटं पूर्ण झाले, 2 ते 1 मिनटं. आता आपण हे टॅमॅटो चेक करूया. तर टॅमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता टॅमॅटो पण सॉफ्ट झालेत. आता याच्यात आपण आपले बेसिकचे मसाले टाकूया, जसं मीठ, हळद आणि मसाला.
लगेचच त्याच्यात आपण कोथिंबीर आणि कोकम ॲड करूया. ह्याला पण परतून घेऊया चांगल्यापैकी. त्याच्यामध्ये कोळंबी ॲड करूया. त्याला पण 1-2 मिनटं अशी परतून घेऊया मस्तपैकी. तर का मित्रांनो, ही भाजी आहे ना, ही पावसाळ्यातच मिळते. ही आम्ही आहे ना स्टोअर करून ठेवतो, जेणेकरून हिवाळ्यात उन्हाळ्यात आपण खाऊ शकतो. त्यासाठी हे मी स्टोअर करून ठेवलेली. आता आपण ह्याच्यात ही भाजी ॲड करूया. ही खायला तर एवढी चविष्ट लागते ना, की आपण जी रेग्युलरली भाजी मिळते त्यालासुद्धा विसरून जाणार, एवढी मस्त लागते. जे कोणी ही भाजी खाल्ली असेल ना, त्यांना बरोबर माहीत असेल ही भाजी काय आहे ती. आता मस्त हे ह्याच्यात पाणी न टाकता ह्याला मस्त वाफ देऊन घेऊया 5-6 मिनटं. ठीक आहे. आता याला 5 मिनटं शिजून देऊया मस्तपैकी. तर का मित्रांनो, इथे आपले 5 मिनटं पूर्ण झालेले आहेत. आपली भाजीसुद्धा शिजून झाले बघा. बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी झाले. जराही पाणी न टाकता ही आपली भाजी शिजलेली आहे. कारण का आपण ती भाजी थोडीफार शिजवून घेतलेली 5 ते 15 मिनटं. त्या हिशोबाने आपल्याला जास्त काही शिजवायची गरज नाही. तर ही आपली नैसर्गिक भाजी बनवून रेडी आहे. तर आपण आता गॅसचा फ्लेम बंद करूया. तर ही बघा मित्रांनो, ही आपली बांबू आणि कोळंबीची भाजी बनवून तयार आहे. ही नैसर्गिक भाजी आहे. ही तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता आणि चपातीबरोबर पण खाऊ शकता. जर का तुम्हाला माझी व्हिडिओ पसंत येत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ठीक आहे. आणि मी आता तुम्हाला खाऊन दाखवते. ठीक आहे. थोडंसं म्हणजे आता एक नंबर आहे गाईज. तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा. नैसर्गिक भाजी आहे आणि पावसात भेटते ही. ठीक आहे.